नमस्कार, सिटीजन चैनल में आपके यहाँ स्वागत है। लोकसभा चुनाव की तैयारी शुरू हो गई और हमारे साथ में अभी है अमरावती में सबसे ज़्यादा जिन्होंने लोकसभा के चुनाव लड़े और सबसे ज़्यादा प्रधानमंत्री जिन्होंने अपने कार्यकाल में देखे, ऐसे अनंतराव जी गुड़े जो माजी खासदार है और शिवसेना से यहाँ पर चुनकर गए थे। 4 बार इन्होंने चुनाव लड़ा है, जिसमें से 3 बार चुनाव जीते और 1 बार चुनाव हार गए थे। और अपने कार्यकाल के दौरान उन्होंने 5 से 6 प्रधानमंत्रियों को अपने सदन में देखा है। सरकार के साथ में भी रहे और विपक्ष में भी रहे। ऐसे बहुआयामी हमारे साथ में अनंतराव जी गुड़े जो ज़मीन से जुड़े हुए, जानते उनके कुछ लोकसभा के अनुभव और अमरावती के मतदाता किस प्रकार के किस करवट में बैठते, क्योंकि जब वो चुनाव जीत के आए थे उसके पहले यह गढ़ हमेशा कांग्रेस का कहलाया था। उस कांग्रेस के गढ़ को इन्होंने ध्वस्त किया और शिवसेना का यहाँ झंडा गाड़ा। अब क्या स्थिति है तब की शिवसेना, अब की शिवसेना में, और जब के तब के मतदार और अब के मतदार में, जानते अनंतराव जी नमस्कार। नमस्कार। आपने सबसे ज़्यादा शायद अमरावती में लोकसभा के चुनाव लड़े हैं। सही बात। उस हिसाब से आपका अनुभव और यहाँ की जनता के मन में क्या रहता है, और तब की शिवसेना और अब की शिवसेना में फ़र्क है, किस प्रकार से देखते हैं? अभी सबसे पहले कि आपका अनुभव क्या रहा है यहाँ की लोकसभा का, लोगों मतदार यहाँ का मतदाता किस प्रकार का है? नहीं, मैंने 1996 में, आप मराठी में बोल सकते हैं। 1996 मी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढलो। त्यापूर्वी मी महाविद्यालयीन निवडणुका सोडून इतर कोणतीही निवडणूक लढलो नव्हतो। विधान म्हणजे जिल्हा परिषद नाही, महानगरपालिका नाही, नगरपालिका नाही, आमदार नाही। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला डायरेक्ट लोकसभेची उमेदवारी दिली। तत्पूर्वी माझी 2 वेळा बंडेरा विधानसभेची उमेदवारी मिळता राहिली होती आणि त्याची खंत शिवसेना प्रमुखांना होती आणि म्हणून शिवसेना प्रमुखांना 1996 मध्ये मला डायरेक्ट लोकसभेची उमेदवारी दिली आणि पहिल्याच निवडणुकीत मी उभं राहून, तेव्हा काँग्रेसचे माननीय भाऊसाहेब भेले उभे होते आणि माननीय रासू गवई साहेब उभे होते। पहिल्याच निवडणुकीत मी 56,000 मतानं मी त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा निवडून आलो आणि अगदी नवीन अनुभव होता। नवीन पार्लमेंट होतं, दिल्ली नवीन पाहिली होती, संपूर्ण देशाची पार्लमेंट त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी काहीतरी शिकावं आपण, कारण शिकणं फार गरजेचं होतं। संसदेचे नियम, संसदेचं कामकाज हे शिकण्यासाठी वेळ देणं फार महत्त्वाचं होतं, वाचन करणं फार महत्त्वाचं होतं। आणि जेव्हा मी या कामामध्ये लागलो, नाही आपण वाचले पाहिजे, नियम वाचले पाहिजे, आपण बोललो पाहिजे, लोकसभेमध्ये बोललो पाहिजे, हा विचार जेव्हा मी करत होतो, हे करता करता केव्हा दुसरी निवडणूक लागली पताच लागला नाही। एकदम मध्यावधी झाले, पताच लागला नाही, म्हणजे कळलंच नाही। तेव्हा 96 मध्ये मी निवडून आलो। तो देवेगौडा, पहिल्यांदा कर्नाटकाचे देवेगौडा हे पहिले प्रधानमंत्री झाले। त्यानंतर तिथं आय.के. गुजराल राज्यसभेच्या त्याच टर्ममध्ये आय.के. राज्यसभेचे एकमेव खासदार, पाठीमागं कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नाही, पण पीएम झाले। चंद्रशेखर त्यावेळेस पीएम झाले आणि 3 प्रधानमंत्री मी पाहिलं आणि 18 महिन्यास सरकार कोसळलं। मध्यावधी निवडणुका लागल्या आणि मध्यावधी निवडणुका लागल्यामुळे मला कळलंच नाही का आपण 5 वर्षासाठी निवडून आलो होतो आणि पुन्हा, पण हे 18 महिन्यात कसं काय निवडणुका लागल्या याचा पताच लागला नाही। परंतु दुर्दैवाने म्हणा निवडणुकीला सामोरे जावं लागलं आणि सुदैवाने म्हणा, म्हणजे त्यावेळेस दुर्दैव आडवं आलं, सुदैवाने म्हणा की मी अगदी कमी मतानं, म्हणजे 10,000 12,000 मतांना तेव्हा पराभूत झालो। रासू गवई साहेब, संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, मग दुसरा कोण डायरेक्ट फाईट होती माझी आणि गवई साहेबांची, डायरेक्ट फाईट सरळ। त्या दोघांच्या लढतीमध्ये गवई साहेब तेव्हा 10-12,000 मतांनी निवडून आले आणि मी पराभूत झालो। पण मी पराभूत झाल्यानंतर मी कुठे कुठे मला कमी मतं पडली याचा अभ्यास मी केला आणि त्या कामात मी लागलो, कारण तेव्हाही अनस्टेबल गव्हर्नमेंट आली होती, वाजपेयी प्रधानमंत्री झाले होते, सरकार टिकेल की नाही याची काळजी सर्वांनाच होती
आणि शेवटी 10 महिन्यात माननीय सरकार प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतानं पडलं. इतिहासामध्ये कदाचित ही नोंद होईल की लोकसभेच्या अध्यक्षाच्या एका मतानं त्यावेळेस ते सरकार पडलं आणि पुन्हा निवडणुका लागल्या. तो वेळ होती 2000 आलं होतं आणि 2000मध्ये पुन्हा निवडणूक आली. पुन्हा मी उभा झालो निवडणुकीला आणि पुन्हा निवडणूक आलो होतं तेव्हा मी जवळपास 75,000 मतानं निवडून आले. मी विजयी झालो. अनेक उमेदवार उभे होते. माननीय रासू गवई साहेब होते, बाकीचे अनेक उमेदवार उभे होते आणि तेव्हा 75,000 मतांनी लोकांना प्रचंड प्रेम केलं. लोकांना कळलं का नाही हा पोरगा कामाचा आहे, हा येतो, हा गावापर्यंत येतो, लोकांना विचारतो, जमिनीवर आहे, याचा विचार लोकांनी केला आणि लोकांनी भरभरून मतं दिले आणि 75,000 मतांनी मी निवडून आलो. 4.5 वर्ष माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, माननीय प्रमोदजी महाजन होते, माननीय गोपीनाथजी मुंडे होते, ही सगळी भारतस्थ मंडळी होती. माननीय माझे गुरु श्री मनोहर जोशी सर होते आणि ते लोकसभेचे अध्यक्ष झाले. ही सगळी मंडळी, माननीय अनंत गीते होते, ते विद्युत मंत्री झाले, पॉवर मिनिस्टर झाले आणि या सगळ्या मंडळींना अतिशय सांभाळून घेत मला हे सगळं शिकवलं आणि ती जवळपास 4.5 वर्षाची टर्म म्हणता येईल, कारण 5 वर्ष होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या निवडणुका आणि केंद्राच्या निवडणुका एका दमात लागल्या, एका वेळेस लागल्या आणि एका वेळेस लागल्यामुळे त्यावेळेस की केंद्राचं सरकार हे 6 महिने आधी निवडणुका घेतल्या गेल्या आणि महाराष्ट्राच्याही 6 महिने आधी निवडणुका घेतल्या. त्यामुळे तो 4.5 वर्षाचा कार्यकाळ. त्याच्यानंतर 2005ची निवडणूक, 2005च्या निवडणुकीत उभं झालो. माननीय बच्चूभाऊ कडू, माननीय रफिक सेठ, मी शिवसेनेचा उमेदवार, अशी जंगी फाईट झाली आणि त्या जंगी लढतीमध्ये पुन्हा मी थोड्या मतांनी का होईना पण विजयी झालो. मला असं वाटते की तुमची जर लोकांशी बांधिलकी असली, तुम्ही जर लोकांसोबत प्रामाणिकपणे वागत असले, तुम्हाला जो काही निधी मिळतो तो जर लोकांसाठी तुम्ही जर खर्च करा तर लोक अजूनही तुम्हाला मतं देतात, तुमच्याकडे पाहतात. मी बळेजावपणा कधी केला नाही. मी सिक्युरिटी घेऊन, सगळ्यात महत्त्वाचं, मी 15 वर्ष खासदार झालो पण कधीही पोलीस घेऊन मी फिरलो नाही. माझा कार्यकर्ता हीच माझी सिक्युरिटी होती आणि ज्या जनतेनं मला निवडून दिलं होतं त्या जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास होता. जर माझा घात झाला असताच तर तो एखाद्या मतदारानं केला असता. त्यामुळे मला मतदाराची अजिबात भीती नव्हती. माझ्या भाऊबंदसारखे होते आणि त्याच्यामुळे मी कधीही पोलीस घेऊन, सिक्युरिटी घेऊन फिरलो नाही. माझे कार्यकर्ते माझी सिक्युरिटी होती आणि असे मी जवळपास 15 वर्ष, 14 वर्ष मी या सगळ्या लोकसभेचे काढले. कंटिन्यू आपके बाद में भी ये सीट यहाँ पे रिजर्वेशन में चली गई, उसके बाद में भी शिवसेना 2 बार लगातार यहाँ पे चुन के आई हुई. तो जो ग्राउंड आपने बनाया था, जो की थी, उसके बाद में शिवसेना को यहाँ पे हार का सामना करना पड़ा. तो मतदाता ऐसे कैसे परिवर्तित हो जाता है एकदम? नाही, असं नाही की मी जी कामाची ठेवण ठेवली होती तर त्यामुळे मी जे कामं केले होते त्या कामाच्या ताकदीवर या ठिकाणी शिवसेना बांधली. जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, महानगरपालिकेचे सदस्य निवडून आले. ते जे ताकद शिवसेनेची आम्ही निर्माण केली होती त्या ताकदीच्या भरवशावर रिझर्वेशनमध्ये झाल्यानंतरही शिवसेनेचा उमेदवार बाहेरचा असूनही निवडून आला. पण जे काम मी केलं होतं ते काम त्यांनी करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी ते काम केलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी पुढच्या निवडणुकीत पोराला आमदारकी केलं, बाकी काही केलं नाही. आणि मुलाला त्या ठिकाणी आमदार केलं, स्वतः इथं खासदार. सगळं लक्ष याच गोष्टीकडे, लोकांच्या विकासाकडे, लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. कार्यकर्ते जे होते शिवसेनेचे, ज्यांनी रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी केलं होतं, त्यांना ज्या महापालिकेच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका इथं जे उमेदवाऱ्या पाहिजे होत्या त्या त्यांना दिल्या नाही. चांगले कार्यकर्त्याला दूर लोटलं गेलं. नवीन लोकांना बोलावून त्या ठिकाणी काँग्रेसमधल्या लोकांना या ठिकाणी आणून महानगरपालिकेचं स्वीकृत सदस्य केलं. ह्या ज्या त्यांनी प्रचंड चुका केल्या,
ह्या चुका जनतेच्या लक्षात आल्या. जनतेच्या लक्षात आल्या. लोकांना कळलं का हा माणूस आपला नाही आहे. अनंत गुढे आपला होता, आपण अनंत गुढेच्या मनानं यांना विजयी केलं, पण हा लोकांची सेवा करू शकत नाही, लोकांना करत नाही, विकासाचं काम करू शकत नाही, आणि त्या काळात काही झालं नाही. आणि त्याच्यामुळे लोकांनी शेवटी विकासाच्या नावावर दुसऱ्याला मतदान देण्याचा निर्णय घेतला. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या समोर अनेक पर्याय उभे असतात. वेळेवर नवीन पर्याय तयार झाला आणि शिवसेनेचा अतिशय थोड्या मतांनी पराभव झाला. वास्तविक तो होण्याची गरज नव्हती, पण आज असं वाटते बरं झाला. आणखी एक खासदार पक्ष सोडून गेला असता. आपका भी कम से कम आणखी एक खासदार पक्ष सोडून गेला असता. आलं का लक्षात? कमीत कमी ते तरी बरं झालं. मी प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करत असतो. प्रामाणिकपणे शिवसेना, एके शिवसेना, माझ्या गाडीला झेंडा लागला शिवसेनेचा. धनुष्यबाण चिन्ह होतं, धनुष्यबाणा झेंडा होता. आज मशाल चिन्ह आहे माझ्या गाडीवर, मशालचं चिन्ह आहे. मी प्रामाणिकपणे काम करतो. अनेक आमिष या काळामध्ये मला आले. लोकसभेचा खासदार असतानाही आले, नंतरही आले, आजही लोक म्हणतात. पण मी कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिवसेना, एके शिवसेना म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा मी सदस्य आहे आणि त्याचंच मी काम करत असतो. अब जैसे बताया कि आपने 2 टर्म में इन्होंने आपके खासदार थे तब उन्होंने काम नहीं किया. आप लोगों का काम था कि उनसे काम करवा ले. कार्यकर्ताओं का काम था, ऊपर से पार्टी भी थी, उनका काम था, लेकिन जो भी कारण रहे होंगे काम नहीं हुआ और उनको हार का सामना करना पड़ा. तो यहाँ के मतदाता पार्टी ओरिएंटेड रहते, व्यक्ति ओरिएंटेड रहते, या काम को चाहते, या अटैचमेंट चाहते? जैसे हमने पिछले आपके पहले टर्म में देखा, 2 टर्म यहाँ उषाताई चौधरी थी, लेकिन जब वो अगली बार तीसरी बार चुनाव लड़ी तो यहाँ सुदाम काका सामने खड़े थे. तो यहाँ पे सारे अमरावती में हर जगह बोर्ड लगे थे अपन यहाँ ना पायलट का. 10 साल में कभी उन्होंने मतदार संघ में झाँक कर भी देखा, जिसका उनको वहाँ पे नुकसान भुगतना पड़ा कि मतदाताओं के संपर्क में नहीं रहे. अरसुल साहब के साथ में भी शायद बाहर के होने के कारण वो मतदाता के संपर्क में, कार्यकर्ता के संपर्क में नहीं रहे. अब आने वाला चुनाव, आप वर्तमान खासदार के बारे में ऐसा बोल सकते हैं कि मतदाताओं के संपर्क में नहीं तो उसको नुकसान भुगतना पड़ेगा करके? नाही, कसं आहे, कोणीही मतदाराला गृहीत धरू नये का हा माझा मतदार आहे. 5 वर्षानं निवडणुका होतात आणि मतदार अतिशय हुशार आहे, अत्यंत हुशार आहे. त्याला माहिती आहे माझं एक एक मत थेंबे थेंबे तळे साचे या देशाचं सरकार बदलू शकते. त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि माझा जो अनुभव आहे तो 2 गोष्टी आहे की या मतदारसंघात लोक विकासाकडे लक्ष देतात. विकासाच्या गप्पा मारणारे कोण आणि प्रत्यक्षपणे विकास करणारे कोण? आता उदाहरणार्थ जर सांगितलं की मी माझ्या काळामध्ये मोथ्यामध्ये विंड पॉवर सुरू केली. चिखलदरा तालुका असा होता का ज्या ठिकाणी 8-8 दिवस 15-15 दिवस विद्युत मिळत नव्हती, लाईन मिळत नव्हती, पॉवर मिळत नव्हती. आम्ही विशेष करून त्या ठिकाणी कोणीही हा विचार डोक्यात आणला नाही का या ठिकाणी विंड पॉवर सुरू होऊ शकते. तेव्हा आम्ही 2 मेगावॅट केली. नंतर गव्हर्नमेंटनं आणखी 2 लावले, आता 4 मेगावॅट झाली. सगळ्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र होतं. अकोल्यात आकाशवाणी केंद्र होतं, यवतमाळमध्ये आकाशवाणी केंद्र होतं, नागपूरमध्ये आकाशवाणी केंद्र होतं. परंतु हे विभागीय महसूल केंद्र असतानाही अमरावतीत आकाशवाणी केंद्र नव्हतं. मी माननीय मनोहर जोशी सर हे अध्यक्ष असताना त्यांच्याकडे याचा हट्ट धरला आणि कुमार मंगलम नभोवाणी मंत्री होते, त्यांच्याकडून आम्ही अमरावतीचं आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणलं. तर लोकांनाही दिसते, आज लोकांना ते आकाशवाणी ऐकायला मिळते दिवसभर. हे अमरावती स्टेशन आहे म्हणून ऐकायला मिळते. लोक दिवसभर रेडिओ गाडीमध्ये असून घरी असं मध्ये ते जे करू शकलो आज ते लोकांना कळते, दिसते. आणि लोकांना कोण विकास करते आहे, कोण विकासाच्या गप्पा मारते आहे, हे सगळं मतदार आपल्या मनामध्ये ठेवतो. आणि बरोबर ज्या वेळेस मतदान असते त्यावेळेस मतदान करतात. हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट आणखी मतदानाची आहे, मी ती पाहिली आहे, अनुभवली आहे की दुर्दैवानं म्हणावं लागते का लोक जातीकडे पाहूनही मतदान करतात. यहाँ पे अमरावती में विशेष करके मग ते महापालिका असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, अनेक अनुभव घेतले. विधानसभा असो की लोकसभा असो, जातीकडे पाहूनही लोक मतदान करतात. आणि याचाही अनुभव मी चांगला अनुभवला.
काय फरक पडते काय नाही हे मी पाहिलं. परंतु मला असं वाटते की जात वगैरे हा काही इश्यू असायला नाही पाहिजे. हा देश एकसंघ आहे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, एकाच जातीमध्ये अनेक पंथ असणारे असे लोक या ठिकाणी राहतात. लोकांनी विकासाची दृष्टी ठेवली पाहिजे आणि कोण खरं बोलतो आणि कोण खऱ्या अर्थानं आपलं काम करू शकतो, आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो, हा विचार मतदारांनी खऱ्या अर्थानं करायला पाहिजे. तुम्ही विचारलं चंदूभाऊ आजची परिस्थिती काय आहे, आता आजची परिस्थिती येईल समोर. अजून तर लोकसभा आता आचारसंहिताच जाहीर व्हायची आहे, लोकसभेची निवडणूक जाहीर व्हायची आहे, कोण कोण उमेदवार उभे राहणार आहेत हे व्हायचं आहे, निश्चित व्हायचं आहे. एकदा उमेदवार निश्चित झाले आणि निवडणुकीला जोर चढला, नॉमिनेशन फॉर्म भरले गेले, उमेदवारी अर्ज दिले गेले की त्यानंतर खऱ्या अर्थानं कोण कोण कशी लढत होणार आहे हे लोकांना कळणार आहे. त्यामुळे कोण कसा विचार करतो हे आजच्या स्थितीमध्ये सांगणं कठीण आहे. परंतु मला असं वाटते का लोक बदलाच्या विचारामध्ये आहेत. देश का बदलाव है अमरावती का बदलाव नाही, मी सध्या अमरावती विचार करतो. अमरावतीमध्ये लोक बदलांच्या विचारामध्ये आहे आणि देशामध्ये वातावरण सध्या राममय झालं आहे. त्यामुळे राम जन्मभूमीचं वातावरण आहे, त्याचं कोण कसं कशा पद्धतीनं क्रेडिट घेतं त्याच्यावर उसका फरक अमरावती में तो पडेगा ना. हां, त्याचा फरक अमरावतीतही पडेल. परंतु अमरावतीमध्ये काय होते हे एकदा जोपर्यंत नॉमिनेशन होत नाही तो आणि उमेदवार निश्चितपणे होत नाही तोपर्यंत नक्की आज काही सांगता येत. एक उम्मीदवार तय है लोकसभा के लिए, वो भी कल 28 तारीख को उसका भी फैसला हो जाएगा, वो खड़े रह सकते नहीं रह सकते. बाकी विपक्ष के पास में अभी कोई भी उम्मीदवार कहीं पे भी कंफर्म नहीं है. सीट किसको जाएगी ये कंफर्म नहीं आज की तारीख में. 2 महीने भी नहीं बचे चुनाव को, आचार संहिता लगी, उसके 1.5 महीने बाद में हो जाएगा. शायद 15 से 20 अप्रैल के बीच में यहाँ पे चुनाव होना चाहिए. उस हिसाब से 1.5 से पौने 2 महीने अभी बाकी है. 2300 गांव का यह पूरा मतदार संघ है. इस मतदार संघ में क्या 1 महीने का उम्मीदवार देके क्या सही में मतदारों तक पहुंच सकते, मतदारों की समस्या समझ सकते या विकास की बात कर सकते, या जो 5 साल से लगातार मतदार संघ में घूम रहे हैं उनके है, और ये क्या 1 महीने में घूमने वालों को फर्क नहीं पड़ेगा. आता विपक्ष के पास तो उम्मीदवार ही नहीं ना अभी. पूर्वी आमच्या वेळेसही एवढी मीडिया पॉवरफुल नव्हती, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती, सोशल मीडिया नव्हती, व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरगाम हे सगळ्या नव्हत्या. आज लोकांना सगळ्या फॅसिलिटी झाल्या आहे. इंटरगाम पाहायला मिळते, दिवसभर गाडीत बसलं, व्हॉट्सअप, टेलिग्राम. त्याच्यामुळे प्रचाराची जी पद्धत आहे ती प्रचाराची पद्धत बदलली आहे. एका ठिकाणून बोलल्या का सगळं देशभर जगभर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे पसरते. आणि असं काही नाही, लोकांचं असं थोडी म्हणणं असते का आमच्यापर्यंतच उमेदवार आला पाहिजे. एवढा मोठा मतदारसंघ आहे, एवढा मोठा देश आहे, परंतु कोणता पक्ष निवडणूक लढवतो, त्या पक्षाची भूमिका काय आहे, कोणता उमेदवार निवडणूक लढवतो त्याची भूमिका काय आहे, या 2 गोष्टीवर लोकसभेसारख्या निवडणुका होतात. आणि विपक्ष, तुम्ही म्हणता का विपक्षाकडे अजूनही उमेदवार नाही. विपक्षाजवळ उमेदवार आहे, भरपूर आहे म्हणूनच तो प्रॉब्लेम आहे. विपक्षाजवळ उमेदवार आहेत, चांगले क्वालिटीचे उमेदवार आहे, त्या उमेदवाराचं सगळी चाचपणी झालेली आहे. परंतु अजूनही सत्तारूढ पक्षानंही देशात एकही उमेदवार जाहीर केला नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांच्याजवळ उमेदवार नाही. कारण उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रियाच व्हायची ना. नाही, सगळ्या ठिकाणी उमेदवार आहे. युतीला, शिवसेनाला येते का काँग्रेसला, याच्यामध्ये काय आहे? नाही, कोणालाही होते, कोणाला जिथे. आता अमरावती, मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सध्या 3घांचं पक्ष सरकार आहे. मग 3घांचं सरकार आहे, त्यांच्या कुठं ठरलं अमरावती कोणाला जाणार आहे? अजून काहीच ठरलेलं नाही आहे. जे काही आहे ते गुलदस्त्यात आहे. सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे. आलं का लक्षात? आपल्याला मिळालं पाहिजे. प्रयत्न सगळ्याचे सुरू आहे. आणि अगदी वेळेवर जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा नावं जाहीर होतील आणि लोकांसमोर येतील. लोकांची देशात मानसिकता झाली आहे की लोकसभेची निवडणूक येते आहे. ही मानसिकता लोकांची झालेली आहे. त्यामुळे जेव्हाही उमेदवार तयार होईल त्यावर लोक मतदानासाठी तयार होतील.
आपने जैसे बताया कि लोग विकास के काम को यहाँ पर चाहते हैं और जो विकास के काम की तरफ ध्यान देता उसको वोट देंगे। जैसे पिछले बार भी आपने कहा कि 2 टर्म में यदि आनंदराव अडसूल यदि विकास की तरफ ध्यान देते तो शायद तीसरे टर्म में उनको हारने का काम नहीं पड़ता और बहुत 30-40 हज़ार वोटों से उनका हार वो भी शायद नहीं हारते। अब 5 साल में आपको क्या लगता है क्या विकास होना चाहिए था और अभी मोदी सरकार ने अमरावती में नहीं किया? क्योंकि आपके समय भी हमने देखा था कि जो अमरावती का मॉडल रेलवे स्टेशन बता आप उसके विरोध में थे, स्टेशन उठाने के विरोध में थे, रेलवे पटरी उठाने के विरोध में थे। तो ये विकास के विरोध में था कि विकास के लिए था? ये नहीं, मैं अमरावती की रेलवे पटरी के विरोध में नहीं था। मेरा कहना था अमरावती और बंडेरा एक ही है जी। कारपोरेशन में बंडेरा और अमरावती एक ही, मोहल्ले का जैसा नाम है वैसा बंडेरा है। अगर ये रास्ता अपन यहाँ से डायरेक्ट वहाँ तक लेके जाते बंडेरा तक तो एक बड़ा रास्ता बंडेरा जाने के लिए तैयार होते और वहाँ स्टेशन पर हम जा सकते इजीली, म्हणजे अमरावतीचं स्टेशन। परंतु जेव्हा सर्व जे काही राजकीय नेते होते त्यावेळेस सर्व पक्षांची आणि सगळ्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला का नाही अमरावतीचं रेल्वे स्टेशन पाहिजे, ते जर आपण काढून टाकलं तर अमरावतीचं नाव हे रेल्वे स्टेशनावरून निघून जाईल। आपण खूप भविष्याचा विचार केला पाहिजे। कदाचित माझी हे परिपक्वता कमी पडली असेल, अनेक चांगले राजकीय नेते या ठिकाणी होते आणि ती भूमिका जेव्हा आली तेव्हा अमरावतीच्या मॉडेल स्टेशनसाठी म्हणजे अमरावती रेल्वे स्टेशनसाठी मी आग्रही झालो आणि अमरावती स्टेशन सुरू झालं। शेवटी कसा पर्याय असतात। आज असं आहे की आजही अनेक कामं अशी आहे, अमरावतीचं विमानतळ जो येतो ते सांगतो अमरावतीचं विमानतळ आपके समय से चल रही प्रक्रिया पूरी कैसे चल रहा है? बस अभी शुरू हो रहा है। वो और शकुंतला अभी शुरू हो रहा है, अभी शुरू हो रहा है, शुरू ही नहीं हो रहा है। कोई नई रेलवे लाइन शकुंतला लेके वहाँ से चलो भाई वो भी शुरू नहीं हो रहा है। अमरावती का वैगन फैक्ट्री इंडस्ट्री पूरी तैयार हो गई। मेरे को समझ में नहीं आता क्यों नहीं इनॉग्रेशन हो रहा है। अमरावती का वैगन फैक्ट्री तैयार हो गई, उसका भी इनॉग्रेशन होना चाहिए। ये या जर गोष्टी जर सोडल्या तर बाकी मला अमरावतीत काही विशेष घडल्यासारखं दिसत नाही 5 वर्षात। क्या अपेक्षा क्या मैं आप खासदार रहे, जनता के नजदीक काही घडलेलं रहे, दिसत क्या नाही। अमरावती में होना चाहिए था जो नहीं हुआ? म्हणजे अमरावतीच्या MIDC मध्ये जे कारखाने होते, माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी ज्या उद्योग या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, संरक्षण मंत्रालयाचा एक उद्योग या ठिकाणी येणार होता, त्याची त्यांनी जागा घेतली, त्याची भिंत बांधली, तो उद्योग कायम ठेवणे आणि सुरू करणे गरजेचं होतं। दुर्दैवानं ते झालं नाही। अमरावतीचा वॅगन कारखाना 5 वर्षापूर्वीच मंजूर झाला। या 5 वर्षात तो सुरू होणं गरजेचं होतं, आजच्या तारखेमध्ये सुरू झालं नाही। अमरावतीचं विमानतळ तर कित्येक दिवसापासून म्हणजे माझी आधीपासून आज अजित पवार ने कहा कि उसका काम कंप्लीट होने का हर साल पैसे मिलते उनको, हर साल होता, लेकिन सुरू व्हायला पाहिजे होतं। खऱ्या अर्थानं नाईट लँडिंगची व्यवस्था आणि ते सुरू होणं। अमरावती यवतमाळ जो रस्ता आहे त्याला पर्यायी मार्ग काढला, तो पर्यायी मार्ग सुरू करून हा रस्ता बंद करणं आवश्यक होतं। अजूनपर्यंत ते झालं नाही आणि विमानतळाचं उद्घाटन होईल की नाही हे सांगता येत नाही। म्हणजे या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत। तर त्या सुरू झाल्या। फिनले मिल बंद पडली तर बंदच पडली, सुरू झाली नाही। नवीन कोणता विशेष उद्योग अमरावतीच्या पंचतारांकित MIDCत आला विशेष वेगळा असं दिसत नाही। त्याच्यामुळे जे काम आहे माननीय नितीनजी गडकरींच्या रस्त्यांचं काम आहे, देशभरात आहे, हिमालयात गेलं तरी आहे, लेह लडाख काश्मीरला गेलं तरी आहे। त्यामुळे त्यांची फक्त कामं काय आहे ते दिसतात। तर त्याच्यामुळे अनेक लोकांची अपेक्षा आहे का बऱ्याच गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ते अजूनही होत नाही आहे। अमरावतीचं रेल्वे स्टेशन प्रचंड मोठं रेल्वे स्टेशन आहे बंडेराचं। बंडेराच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभरात 256 रेल्वे गाड्या येतात, ज्या थांबतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या। परंतु त्या पद्धतीनं अमरावती रेल्वे स्टेशनची विकास व्हायला पाहिजे होता, तो अजून झाला नाही। ज्या लोकांनी नवीन ब्रिज बांधला फ्लायओव्हर, तो फ्लायओव्हर ज्यांनी जे बंडेराला गेले असतील आणि त्या फ्लायओव्हरवरून ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना कळलं असेल तो फ्लायओव्हर कसा झाला, किती लांब तर झाला। जर
एखादी अडचण जर झाली तर पूर्वीचे जे फ्लायओव्हर होते त्या पटकन वर चढता येतात, खाली येतात, जुने इंग्रजाच्या काळातले. पण आज जे फ्लायओव्हर केला आहे, पूल केला आहे, तो पूल जर पाहिला तर मला असं वाटत नाही की ते योग्य पद्धतीने झाला आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज होती, झाली नहीं. बडनेरा का एक स्टेशन ऐसा लगता है कि जहाँ पे डायरेक्ट स्टेशन बिना पुल चढ़े कोई ट्रेन नहीं पकड़ सकती. क्योंकि मैं भी 101 रेलवे स्टेशन पे तो शायद इतने सालों में ज़िंदगी में गया हूँ, लेकिन कहीं पे भी ऐसा नहीं हुआ कि बिना पुल की आप ट्रेन ही पार नहीं कर सकते. लेकिन बडनेरा एक अमरावती में तो बगैर पुल, अमरावती है ना, अमरावती में है ना, दोनों साइड से जा सकते, दोन्ही जाऊ शकता बगर आहे ना. वहाँ पर दोनों साइड से भी जाना है तो पुल से ही जाना पड़ता. दोन्ही बाजूला भरपूर जागा आहे. तो इसका आपका कभी ध्यान गया कि हमको यहाँ भरपूर जाना पड़ता करके? हा, जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा उत्तर बाजू, मी जेव्हा खासदार होतो तेव्हा फक्त दक्षिण बाजूचं तिकीट खिडकी आणि विंडो होती. एक साइड आम्ही उत्तर बाजूची सुरुवात केली आणि उत्तर बाजूची सुरुवात केल्यानंतर आमचं असं होतं, हा 3 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे हा वर्किंग प्लॅटफॉर्म करायचा, इथून डायरेक्ट जाण्यासाठी रस्ता करायचा. डायरेक्ट त्या 3 नंबरच्या प्लॅटफॉर्म आपण जाऊ शकतो. ते करणं आवश्यक आहे. तो भी हो सकता है ना. तसं हा जो मधातला प्लॅटफॉर्म आहे नंबर 1 आणि नंबर 2 आता जो बीच में, तो जो बीच में मधात आहे, तो तिकडला जो सुरू केला उत्तरेकडून, तर तिकीट काढल्याबरोबर त्या प्लॅटफॉर्म येऊ शकते माणूस. इधर से भी हो सकता है, जगह तो इधर से भी है. तिकड नाही. तर ते या गोष्टी, या सुधारणा आवश्यक आहे. आणि रेल्वे विभागाला, रेल्वे मंत्रालयाला या टाकणं आहे. कसं आहे, फोटो काढणं, फिरणं हा भाग वेगळा आहे आणि प्रत्यक्ष कामाला गती देणं, काम करणं हा भाग वेगळा आहे. बोर्ड लावणं, भूमिपूजन करणं हा भाग वेगळा आहे आणि प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात करणं हा भाग वेगळा आहे. आता मी ज्या राजापेठवर राहतो तिथला रस्ता झाला, कॉन्क्रीटचा रस्ता झाला. मी त्याला म्हटलं, बा हे पेविंग जो दोनों बाजू की पेविंग है, बजाज ने केला, दोनों बाजू की पेविंग बढ़ा दो. बोले साहब 2 करोड़ का रास्ता कि 1 पैसा नहीं मिला, मैं पेविंग ही नहीं बैठा सकता, सरकार ने दिया. तर असं कितपर्यंत आहे, असं कुठपर्यंत आहे. म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टरला माझ्यासाठी मी फोन केल्यानंतर त्यानं असं उत्तर दिलं. तर मग आता असे किती रस्ते झाले आणि किती जणांचे पैसे मिळाले नाही. त्याच्यामुळे विकास कुठं आहे हे शोधला पाहिजे. कुछ अभी कल परसों में वहाँ पे मुंबई में मीटिंग हुई अमरावती की लोकसभा चुनाव शिवसेना के मशाल चिन्ह पे लड़ने के लिए, जिसमें दिनेश बुप का नाम बहुत है. किस प्रकार से देखते हैं दिनेश बुप को लोकसभा खासदार के रूप में आप? नाही, कसं आहे की निवडणूक आले की मीटिंगा बैठका या सुरूच असतात. मातोश्रीवर आमच्या नेहमीच मिटिंगा होतात, नेहमीच बैठकी होतात. याच्यापूर्वी देखील अमरावतीमध्ये कोण उमेदवार आहे, लढायची की नाही लढायची आहे, कसं करायचं आहे या बाबतीत मिटिंगा झाल्या, बैठकी झाल्या. काल परवाही बैठक झाली. आम्ही सांगितलं आमच्याकडे उमेदवार आहे, 2-3 उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे 2-3 उमेदवारापैकी शिवसेनेला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या 6 लोकसभा आम्ही लढतो आहे आणि त्यामुळे ती आपल्याला मिळावी असा प्रयत्न आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे. शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची, कोणता मतदारसंघ लढायचा नाही लढायचा हा सर्वस्वी अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे आहे आणि ते जो आदेश देतील त्या आदेशांमुळे आम्ही पुढे काम करणार. समझो शिवसेना की सीट मिलती है यहाँ पे, जो भी आपका उम्मीदवार खड़ा रहता है, क्या चैलेंजेस रहेंगे उसके सामने चुन के आने के लिए? ते उमेदवार म्हटलं की चॅलेंजेस असतातच. ही सोपी गोष्ट नसते. निवडणूक लढवणं काही सोपी गोष्ट नव्हती आहे लोकसभेची. तर चॅलेंजेस असतातच, चॅलेंज राहणारच आहे. विरोधक आहे बलाढ्य. आता जे सध्या सिटिंग खासदार आहे ते कुठून लढतात, भाजपतून लढतात की अपक्ष म्हणून लढतात, किंवा तुम्ही जसं म्हटलं की त्यांची कोर्टात केस आहे ती रद्द होते, आणखी कोणी नवीन उमेदवार येतो. कारण तिकडे 3 पक्ष आहे. मग अजित पवार गटाचा उमेदवार येतो का, एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार येतो का, की भाजपचा गटाचा उमेदवार येतो, यावर पुढच्या निवडणुकीची रणनीती राहणार आहे. आमच्याजवळ चांगले उमेदवार आहे. तुम्ही जसं नाव घेतलं दिनेश बुपचं, दिनेश बुबही उमेदवार आहे. रवींद्र राजूस्कर आमच्याकडे चांगला उमेदवार, सुशिक्षित इंजिनियर असणारा उमेदवार आहे. संजय गवाळे नावाचा आमच्याकडे चांगला उमेदवार आहे. लक्षात, आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि आम्ही ते सगळे पक्षांना सांगितले आहे. त्यामध्ये काय निर्णय व्हायचा पक्ष. जैसे सामने बताया कि बलाढ्य सामने आपके है,
वो खड़े तो रणनीति और दूसरा खड़ेगा तो हर बार रणनीति में अलग अलग फर्क आएगा। आप कितने सक्षम हो सामना करने के लिए शिवसेना के रूप में अभी, क्योंकि आपने ऑलरेडी 4 चुनाव लड़ चुके हो, आपको शायद मुझे लगता है गली गली लोकसभा चुनाव की पता है। नहीं, ऐसा है, अभी महाविकास आघाड़ी हो रही है जी। कांग्रेस है, राष्ट्रवादी है। हाँ, कांग्रेस के भी लोग फूटे हैं, राष्ट्रवादी के फूटे हैं, शिवसेना के फूटे हैं, लेकिन हमें ऐसा लगता है कि आज भी जनमानस हमारे साथ में है। आज भी हाँ हमारे साथ में है, और वो हम जब लोगों से बात करते हैं तो लोगों से वो ध्यान में आते हैं, और अगर हमने अच्छा उम्मीदवार दिया हमारी पार्टी ने तो लोग बदल सकते हैं हमको। कई बार ऐसा होता है कि आप आपका उम्मीदवार मांग रहे हैं और दूसरा आपका सहयोग दल अपना उम्मीदवार मांग रहा है, अपने को टिकट नहीं मिले तो हम उसके खिलाफ में काम करते हैं कि ये नहीं आने। तो आपके यहाँ की युति का कैसा रोल रहेगा? किसको भी आपको जाती है, कांग्रेस को जाती है, किस प्रकार युति का? कांग्रेस को जाए, राष्ट्रवादी को जाए या शिवसेना को जाओ, हम ताकत के साथ एकजुट से काम करेंगे, एकजुट से काम करेंगे, और बिल्कुल कांग्रेस भी करेंगी, राष्ट्रवादी भी करेंगी और शिवसेना भी करेगी। मतदाताओं महाविकास आघाड़ी करके हम यह चुनाव लड़ेंगे। मतदाताओं को संदेश की किस प्रकार उन्होंने उम्मीदवार का चुनाव करना चाहिए? देखो चंदू, अभी तो चुनाव को समय है, मतदाता को संदेश तो देंगे। नहीं, किस प्रकार का उम्मीदवार होना चाहिए? नहीं, उन्होंने क्या अपनी बुद्धि लगानी चाहिए, किस प्रकार के उम्मीदवारों को देना? 18 लाख मतदाता है और हर को पूछते बैठे किस प्रकार से उम्मीदवार है, तो हर आदमी संदेश तो दे सकते हैं, हर प्रकार से बात ये करेगा। मतदाता के सामने जब हम जाएंगे फिर मतदाता से हम बात करेंगे, उनको कहेंगे कि हमारा उम्मीदवार किस प्रकार से अच्छा है, उम्मीदवार निश्चित हो जाए, उसके बाद में ये बात हो सकती है। ये थे हमारे साथ में अनंतराव जी गुड़े, जो 4 टर्म में चुनाव लड़ चुके हैं, 4 बार लोकसभा के चुनाव लड़ चुके हैं और वर्तमान में अभी शिवसेना के यहाँ के नेता है। और इनका प्रयास है कि यहाँ पे शिवसेना की सीट लड़ी जाए कि लोकसभा, क्योंकि पिछले 6 टर्म से यहाँ पे लोकसभा का चुनाव शिवसेना ने, यानी उद्धव बाला साहब ठाकरे, अभी जो वर्तमान में शिंदे के पास में इनके जो खासदार थे, इन्होंने कहा कि अच्छा हुआ वो चुनकर नहीं आया, नहीं तो हमारा एक खासदार और चले जाता है। तो वो भी अभी जो यहाँ पे खासदार थे वो भी अभी शिंदे के पास में। तो खासदार का दावा है कि कार्यकर्ताओं का दावा है, ये तो अब वक्त बताएगा। आपने महत्वपूर्ण जानकारी, इसके बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद।